नितीन देशमुखांचा अकोला पालिका अधिकाऱ्यांवर संताप पाहायला मिळतोय। पालिकेकडून एकत्रित निविदा काढण्यात आल्या। एकत्रित निविदा काढल्यानं नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप होतोय। आमदार नितीन देशमुखांनी हा आरोप केलाय। सदर निविदा त्वरित रद्द करण्याची मागणी देखील जोर धरू लागली। तर प्रत्येक कामाच्या स्वतंत्र निविदा काढण्याची मागणी आता पाहायला मिळते। अकोला महानगरपालिकेमध्ये निविदा प्रक्रिया राबवत असताना ह्या ठिकाणी अत्यंत नियमबाह्य पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून करोड रुपयाचा घोटाळा अकोला महानगरपालिकेमध्ये गेल्या 4 ते 5 वर्षापासून होऊ राहिला। जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिलं की अशी हे प्रक्रिया थांबवा म्हणून। आज आयुक्तांना सुद्धा दिला, आयुक्त हजर नव्हते, परंतु याच्या अगोदरी सुद्धा यांनी अशीच प्रक्रिया राबवली आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना ह्या कामावरचा निधी वितरित करण्यात येऊ नये, जोपर्यंत इंडिव्हिज्युअल प्रमाण लावत नाही तोपर्यंत निधीला थांबवण्यात यावं आणि ही प्रक्रिया जे नियमबाह्य पद्धतीने चालू आहे या पद्धतीला थांबवा असं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।